तर दिगंबर आणि आरतीच्या गाराण्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा रे कार्यक्रम चांगला पार पडू देत, आणि हे स्वर्गापर्यंत गेलं. आणि स्वर्गातून खास आता यमराज इथे येणार आहेत कार्यक्रम बघण्यासाठी. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आनंद आणि स्वाती यांचं. कोणी सोडलं कोणी तुला आतमध्ये? आणि हे बघ, ही असली दारावरची खेळणी आम्ही विकत घेत नाही, त्यामुळे निघायचं. चल 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 चल, मी तुला हेच म्हणायला आलोय. चल 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 चल. ए, तुला लाज नाही वाटत? सरळ एका घरात शिरतोस आणि एका बाईला म्हणतोस चक्क चल चल. मी तुला मारतेच होता. थांब जरा. हे जे तुला माझ्या बाबतीत करायचंय तेच मी तुझ्या बाबतीत करायला आलेलो आहे. तुला मारायलाच आलेलो आहे. चल 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 चल. ए, कोण आहेस कोण तू? नाव काय तुझं? यम. आई वडिलांनी पूर्ण नाव सांगायला शिकवलंच नाही का कधी? यम यम. तेच तेच, नुसत्या इनिशियल वरून माणूस ओळखायला तू काय फुलं आहेस का जीए? यम आहे मी. यम माणूस मारे. माणूस मारे? शिबाई, हे कसलं आडनाव? बरं माणूस मारे, तुम्ही कोकणस्थ का देशस्थ? काय असतं आमच्यात असं देशस्थ कोकणस्थ. अगं काय वाटेल ते काय बोलतेस तू? हा आता चला, निघायची वेळ आलेली आहे. अय्या, म्हणजे ओरिजिनल यम आहेस तू? येस. डुप्लिकेट यम फिरतात की काय इकडे आजूबाजूला? नाही म्हणजे दहशतवाद्यांच्या रूपामध्ये आजकाल फिरत असतात सगळीकडे, पण तू इथे कसा का आलास? सावित्री सत्यवान नेने न्यायला चाललेलो आहे. चला बालिके चला. अय्या, काय किती वर्षांनी मला कुणीतरी बालिके म्हटलं. थँक्यू थँक्यू. नको ना वेगवेगळे विषय काढू नकोस ना आता. हा हे बघ, या पृथ्वी तलावरचा तुझा सगळा वेळ संपलेला आहे. सगळं काम संपलेलं आहे. कुठे काय संपलंय? अजून झाडून काढायचंय, लादी पुसायचे, कपडे धुवायचे, कपडे वाळत घालायचे. आणि हा माझा नवरा आतमध्ये मेल्यासारखा झोपलाय. मेल्यासारखं म्हणू नका, मला माझं काम राहिल्यासारखं वाटतं. मी तुम्हाला एक सुचवू का? काय काय काय? तुम्ही माझ्या ऐवजी माझ्या नवऱ्यालाच घेऊन जा. असं करता येत नाही. शिवाय डिलिव्हरी तुझी करायची आहे. ईशो, काहीतरीच ही बाई सतत वेगवेगळे विषय काढतीये. अरे डिलिव्हरी तुझी करायची म्हणजे तुला घेऊन जायची ऑर्डर आहे, तुझ्या नवऱ्याला घेऊन जायचं नाही आहे. चला चला चला. असं काय करतो? आपण मांडवली करूयात ना. मांडवली? हा, म्हणजे देणं घेणं. काय देणं घेणं? म्हणजे मी तुम्हाला 1000 रुपये देते, तुम्ही माझ्या नवऱ्याला घेऊन जा. लाज वाटते का? अगं यमाला लाज देतेस? ती एक सावित्री होती जिने स्वतःचे प्राण दिले आणि स्वतःच्या नवऱ्याचे प्राण वाचवले, आणि तू तुझ्या नवऱ्याचे प्राण द्यायला निघालीस? अहो, माझं खरं नाव सावित्री नाहीच आहे. मेल्याने बदललंय. सारखं सारखं मेल्या मेल्या म्हणू नका. माझं काम राहिल्यासारखं वाटतं मला. माझं खरं नाव तर कैकई आहे. काय आहे? कैकई. काही काही माणसांना काय नाव ठेवावी ते काही कळतच नाही. यम, यम, तुला एक सांगू का? डायरेक्ट एकेरीवर आलीस तू. तुम्हाला एक सांगू का? पहिलंच बरं आहे. मला ना माझ्या नवऱ्याचा कशासाठी म्हणून उपयोग होत नाही हो. सगळी कामं माझी मलाच करावी लागतात. अगदीच वेळ पडली तर मग शेजाऱ्यांना बोलवते, येतात बिचारे. अगं अशी स्वतःची कामं करायला शेजाऱ्यांना बोलवू नये ग. चला चला, वेळ झालेली आहे. माझ्या रेड्यावर बसायचं, हचंग 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 निघायचं. वेळ निघायचं. बरं मला सांगा, काय काय? हा जो रेडा आहे ना तो किती हॉर्स पॉवरचा आहे? तुझ्या डोक्यात आता गदा घालू काय? रेडा किती हॉर्स पॉवरचा आहे? अगं उद्या विचारशील की 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती हत्तींचं बळ म्हणून. श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास 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 श्वास. मला काय श्वास घ्यायला सांगतेस? व्यवसाय आहे माझा तो. सॉरी हा सॉरी. तुम्ही हसा बरं, त्याने काय होईल? बरं वाटेल तुम्हाला. असं नाही, जरा असं टप्प्यात टप्प्यात हसा. हे बघा,
असं नाही, जरा गोड नाजूक असा. किती गोड दिसताय तुम्ही. बघितलं, हसल्यावर सगळा स्ट्रेस निघून जातो. मला एक सांगा, तुम्हाला तिथे बरीच कामं एकट्यावर पडत असतील नाही? मग बाकीचं सगळं यमदूत काय मस्टरवर सह्या करायला ठेवलेत मी? हा, म्हणजे तुम्हाला खूपच वेळ असतो. वेळ असतो, वेळ असतो मला. त्याच्यात अगदी एवढा वेळ असतो करण्यासारखं काय आहे? वेळ असतो. सारखं तुम्ही माझ्यावर ओरडत असता. मी जातेच कशी माझ्या नवऱ्याकडे? टाटा. असं यमाला टाटा म्हणून जायची पद्धत नसते ग. हे बघ, मला वेळ असतो, पूर्वी वेळ नसायचा, पण आता काय आहे, सगळी यमपुरी आहे ना, मी अशी कॉर्पोरेट करून टाकलेली आहे. हा, म्हणजे असे क्लिनिकल जॉब सगळे वेगळे. त्याच्यानंतर चित्रगुप्त नावाची 2 माणसं असतात, ती अशी क्वार्टर घेऊन बसलेली असतात. क्वार्टर म्हणजे पिऊन असं एकदम. बरीच माहिती आहे तुला. क्वार्टर म्हणजे 2 वेगवेगळ्या खोल्या, त्याच्यामध्ये 2 जण बसलेले असतात. पाप पुण्य सगळ्याचा हिशोब मांडतात, सत्य असत्य सगळं लिहून काढतात. त्याच्यानंतर आमच्याकडे वेगवेगळी पदं आहेत. GM, AGM. अय्या, GM म्हणजे? जिवे मारणारा. आणि AGM म्हणजे? अचानक जिवे मारणारा. अच्छा, म्हणजे तुम्ही नुसते बसूनच असता. हो. मग बसल्या बसल्या करता काय? काय करणार, काय बसल्या बसल्या? सांगा ना. हा, काय काही करता करत काय? नाही, नुसते जुने जुने असे हिंदी चित्रपट पाहतो. अय्या, तुम्हाला जुने सिनेमे आवडतात? त्यातच असतं काहीतरी घेण्यासारखं. अच्छा, मग तुमचा आवडता नट कोणता? प्राण. तुमचा आवडता सिनेमा? मौत का सौदागर. तुमची आवडती मराठी फिल्म? श्वास. कुठेही लागला तरी मी जातोच. बरं, मग मला सांगा, तुमचं आवडतं गाणं कोणतं? काय मुलाखत चालली माझी यम टीव्हीवर? हा, सारखं ओरडता. सांगायचं नाही तर नाही म्हणून सांगा ना, मी निघून जाईन अशी. अशी कशी निघून जाशील? हा? सांगतोय, पण त्याच्यानंतर मनोरंजनाचे सगळे कार्यक्रम संपणार आहेत. हा, मग रेड्यावर बसायचं आणि हिचॅक 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 लगेच निघायचं. हा, माझं आवडतं गाणं ना, यम्मा 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 ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ. सगळे खेळ संपलेले आहेत. आता निघायचं बघायचं का? चला निघा. अहो, सारखं काय चला 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 चला. जरा बसा, आपण गप्पा मारूया. हो, आणि तुम्ही मला तुमच्या स्वर्गातली गॉसिप सांगा बरं. त्या डोक्यावर पडलीस का तू? गॉसिप कोणतरी मेलं वाटतं. मी मुळीच जाऊ- नाही, माझा फोन वाजतोय. हा, बोल रे यमदूता. हा, बर, पुढे. जरा इकडे वा. हा, 1 मिनिट. हा इकडे इकडे, हे बघ इकडे इकडे. हा, हा, काय झालं म्हणतोस? जरा जरा मागे जा ना. कुठे मागे कुठे आता? इथे इथे असेच असे. हा, हा, हे बघ काय झालेलं आहे. तिकडे नको. अहो, मागचा पण कचरा अरे, करायचा. एका जागी उभा राहा ना. महत्वाचं बोलतोय मी. हा, बोल रे दुत्या. दुत्या. हा, काय सांगतोस काय? पुन्हा चुकला? अरे असं कसं होईल? हा? अरे नाही नाही रे. अरे राडा झाला, सगळा राडा झाला. हा, रेडा कसा होईल मध्ये? राडा झालेला आहे. हा? नाही नाही, हे सांगून तर वाट लावलीस तू माझी. बोंबललं, सगळं बोंबललं. तुम्हाला सांगतो, मी 1 नंबरचा चुकलेलो आहे. यम, काय झालं काय मला सांगा ना. आता नेमका प्रॉब्लेम झाला. इतके वर्ष मी काम करतोय ना, तर मला जरा ऐकायला कमी येतं. हो, अय्या, खरंच? एवढंही कमी येत नाही. पण काय झालंय, ज्याला मारायचं होतं त्या माणसाचं नाव होतं बब्रुवाहन सत्यवान कुर्तकोटी. मी चुकून सावित्री सत्यवान नेने असं ऐकलं. कुर्तकोटीचं नेणे ऐकलं? म्हणजे चूक झाली ना तुमची. हो. तुम्हाला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. माझ्या नवऱ्याला घेऊन जा. अशा 2-2 चुका करतायत नाही आम्हाला एकत्र. नाही नाही, मग आपण एक डील करूया. काय? नवऱ्याबरोबर सासू फ्री. काय ऑफर कसली देतेस? हो. मृत्यूचा मॉल नाही काढलेला मी. असू दे असू दे. नाही नाही, असं तुम्हाला घेऊन करायचं जावं नाही लागेल. नाही नाही नाही.